मित्रांनो, RT म्हणजेच अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था। मित्रांनो, बार्टीच्या धर्तीवर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवरच या संस्थेची स्थापना करण्याचा शासन निर्णय हा लागू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, मातंग समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक विकासासाठी ही संस्था अत्यंत महत्त्वाचं काम करणार आहे। मित्रांनो, या संस्थेअंतर्गत कोणकोणते विभाग असणार आहेत, या संस्थेची संरचना कशी असणार आहे, तसेच इतर अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल आणि अशाच पद्धतीच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर होईल। तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात व्हिडिओ। बघा मित्रांनो, 16 जुलै 2024चा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा GR आहे। मित्रांनो, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच RT अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्याबाबतचा हा GR आहे। बघूयात मित्रांनो सविस्तर GR। मित्रांनो, अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ होण्यासाठी क्रांतिगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत करण्यात आला होता। मित्रांनो, या आयोगानं शासनास 82 शिफारशी केल्या होत्या। आयोगानं केलेल्या शिफारशीपैकी शिफारस क्रमांक 72 येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं मुंबई येथे राष्ट्रीय स्मारक उभं करून त्यात संशोधन व ज्ञानार्जन यांच्या अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी शिफारस करण्यात आलेली आहे। तसेच सन 2024-25च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच RT स्थापन करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगानं मित्रांनो, मंत्रिमंडळाच्या 11/7/2024च्या घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जातीअंतर्गत मातंग व तत्सम जाती म्हणजेच मांग, मातंग, मिनी मादिग, दखनी मांग, मांग म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग गारुडी, मादगी, मादिगा या समाजाच्या विकासाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RTची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। यानंतर बघा मित्रांनो, जो शासन निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे त्यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात। बघा, मातंग समाजाच्या विकासाकरिता अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT या संस्थेची स्थापना कंपनी नोंदणी कायदा 2013 अंतर्गत नियम 8 अन्वये करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे। आता या संस्थेचे ध्येय व उद्दिष्टे कोणकोणते आहेत ते आपण बघूयात। बघा, संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे, विकसित करणे, विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली सामाजिक समता याविषयी संशोधन करून सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल याबाबत संशोधन करणे, सामाजिक समता या विषयाशी निगडित असे व्यावसायिक ज्ञान तसेच अशा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण वाढ होईल असं प्रशिक्षण देणे। तसेच बघा मित्रांनो, समाजातील विविध स्तरामध्ये सामाजिक समता या तत्वप्रणालीवर आधारित सहकाराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्याबाबत अधिक संशोधन करणे व त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करणे बाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करून सामाजिक समता या कार्यास उचलून धरणे। तसेच संस्थेच्या उद्दिष्टानुसार सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचं काम हाती घेणे। तसंच संस्थेच्या उद्दिष्टांशी संबंधित अशी पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक निबंध प्रकाशित करणे। संस्थेच्या उद्दिष्टानुसार प्रस्थापित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करणे, तसेच
त्यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे, शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्टअप, रोजगार निर्मिती, प्रचार प्रसार, प्रसिद्धी, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास करणे व त्याच्याशी निगडित योजना राबवणे. तसेच लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संदर्भात संशोधन, प्रशिक्षण, प्रचार आणि प्रसिद्धी करणे. परंपरागत व्यवसायांना चालना देणे, तसेच आर्थिक मदत करणे. तसेच बघा, कला कौशल्य यांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरवणे व त्यामध्ये सहभागी होणे. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य प्रसिद्ध करणे व अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करणे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये याचं भाषांतर करणे. तसेच बघा, समाजाचं पुनःसारण उद्दिष्टानुसार पारितोषिके, पुरस्कार, शिष्यवृत्ती, विद्यावेतन यांना मान्यता देणे आणि त्या प्रदान करणे. बघा, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच RT या संस्थेकरिता जी काही पद निर्मिती केली आहे त्या पदासाठी तत्वतः खालीलप्रमाणे मान्यता देत आहे. बघा, यामध्ये व्यवस्थापकीय संचालकाचे एक पद आहे, निबंधकाचं एक पद आहे. ओके. यानंतर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT अंतर्गत जे विभाग स्थापन केले जातात त्यामध्ये बघा, संशोधन विभाग आहे, प्रशिक्षण विभाग आहे, योजना विभाग आहे, विस्तार व सेवा विभाग आहे, लेखा विभाग आहे, तसेच आस्थापना विभाग आहे. यानंतर बघा, सदर संस्थेचं कामकाज हे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT चिरागनगर, घाटकोपर, मुंबई येथील स्मारक इमारतीमधून करण्यात येणार आहे. ओके. सदर स्मारकामध्ये अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT कार्यालयाकरता जागा निश्चित करण्याची कार्यवाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA मुंबई यांनी करायची आहे. या प्रस्तावित इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT या संस्थेनं भाड्याची इमारत घेऊन कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच RT या कार्यालयाच्या कामकाजाकरता व्यवस्थापकीय संचालक व निबंधक ही पदे वगळता इतर पदे तात्पुरत्या स्वरूपात सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 17/12/2016 मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने घेऊन बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे पदे तसेच अतिरिक्त पदभार देऊन कर्मचाऱ्यांच्या सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. बघा, सद्यस्थितीमध्ये बार्टी पुणे या संस्थेच्या मंजूर तरतुदीमधून RT या संस्थेकरता मागणीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात निधी उपलब्ध करून खर्च करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच भविष्यात RT करता नव्याने लेखाशेष निर्माण करून आर्थिक तरतूद करण्यात मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा हा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा RT संस्था स्थापन करण्यासंदर्भात घेतलेला आहे. धन्यवाद.